जय गुरु. जय गुरु. अं, जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु सर. जय गुरु. आपण काल आणि आज, जय गुरु. हा, जय गुरु. कालपासून आज पुढे करणार आहोत, गीतेचं आहे. पण त्याच्या आधी एक दोन मला दोघी तिघींनी शंका विचारल्या होत्या. त्या शंकेचं मी म्हटलं की ते निरसन आपण वर्गातच करूया. हं? म्हणून त्या शंका मी सांगतो आधी, आणि मग त्याचं निरसन करून मग आपण पुढे जाऊया, कारण त्या श्लोक 14-15 याच्यावरती आहेत. हं? तर ती शंका अशी होती की आपण 11, 12, 13 आत्मा वगैरे सुरू केलं, आत्म्याविषयी आत्मज्ञानाचा बोध सुरू केला कृष्णांनी. पण मग मध्येच ते तितिक्षा काय आलं? हं? आणि तितिक्षेमध्ये विशेषतः शीत आणि उष्ण, आणि सुख आणि दुःख, आणि मग भगवान कृष्ण सांगतात की तू सहन कर. हं. आणि मग पुन्हा आत्म्याचा उपदेश सुरू होतो. तर याच्याविषयी त्यांना शंका होती की हे म्हणजे शीत उष्ण आणि सुख दुःख हे जरा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे का? हं. तर त्याच्यावर उत्तर, म्हणजे चांगला प्रश्न, खूप चांगला विचारला त्यांनी. कदाचित मी तो पूर्णपणे त्याचं स्पष्टीकरण दिलं नसेल वर्गामध्ये, पण म्हणून मग म्हटलं सगळ्यांनाच सांगूया आपण. तर कसं आहे की गीता का सुरू झाली? गीतेचं मूळ कारण काय? अगदी सुरुवातीला जे अर्जुनाला मोह झाला होता, तो मोहित मोहित म्हणजे भ्रमित झाला होता, आणि त्याला भीष्म, द्रोण, आपले सगळे सगळे सोयरे, नातेवाईक, मित्र, परिवार वगैरे यांचा सगळ्यांचा वध होईल, नाश होईल माझ्याकडून, हां, असा. आणि त्याच्यामुळे तो शोक झाला होता. म्हणजे त्याच्यामध्ये मोह आणि शोक या दोन संमिश्र भावना होत्या, आणि त्यामुळे तो भ्रमित झाला होता. बरोबर. आणि कृष्णाच्या पूर्ण उपदेशाचं सगळ्यात मुख्य कारण आहे की त्याचा शोक आणि मोह हा दूर करणं. आणि म्हणूनच तो 18व्या अध्यायात कृष्ण अर्जुनाला विचारतात की तुझा शोक आणि मोह दूर झाला ना, असा. बरोबर. तर आता ही जी तितिक्षा जी आहे, सहनशक्ती किंवा सहनशीलता, तर आपल्याला शीत म्हणजे कुठलीही थंडी वाजली की काय होतं आपल्याला? समजा अति थंड प्रदेशात आहोत आपण, आणि थंडी वाजली की काय होतं आपल्याला? दुःख होतं. बरोबर. आणि दुःखाचीच परिणती, जर ते दुःख आपलं दूर होत नसेल, तर त्या दुःखाचीच परिणती शोकात होते. बरोबर. त्यामुळे शीत किंवा कुठलीही इंद्रियांना न आवडणारी गोष्ट, शीत आणि उष्ण हे एक नुसतं उदाहरण आहे. इंद्रियजनित, इंद्रियांना जी भावना होते, किंवा ज्या मात्रा ज्याला म्हटलेलं आहे, हां, तर त्या इंद्रियांना येणारे अनुभव, त्याच्यापासून आपल्याला एकतर सुख होतं किंवा दुःख होतं. आणि त्या सुख आणि दुःखाचं रूपांतर हे पुढे त्याची परिणती शोकात होते. आणि सुख म्हणजे आशा, मला काहीतरी गोड खावंसं वाटतंय. हं. म्हणजे काय की ती माझी रसमात्रा जी आहे ती जागृत झालेली आहे, आणि त्या सुखाचा मला मोह झालेला आहे. बरोबर. त्यामुळे ही ही चेन आहे. बरोबर. एखादं म्हणजे शीत आणि उष्ण किंवा इंद्रियांना हव्या हव्याशा किंवा नको नको नकोशा असणाऱ्या गोष्टी, हं, त्याची परिणती एकतर सुखात किंवा दुःखात होते. आणि ते सुखात होणाऱ्या गोष्टी जर मिळत नसतील, तर त्याचा आपल्याला मोह होतो, आशा आणि मोह. आणि जर ज्याने दुःख होतं, अशा दुःखात म्हणजे दुःखाने आपण शोकसागरात जातो. बरोबर. कारण तो दुःख जर लवकर दूर झालं नाही, तर आपल्याला शोक करतो आपण. तर त्यामुळे शीतोष्ण म्हणजे काय? शीतोष्ण समज, तर शीत आणि उष्ण या इंद्रियांना इंद्रियांना जे अनुभव येतात, त्याचं एक साधं सरळ सोपं उदाहरण म्हणजे शीत आणि उष्ण. असंच गोड आणि तिखट, हं, किंवा
मधुर आवाज आणि कर्कश आवाज, बरोबर, किंवा मऊ स्पर्श, हळुवार स्पर्श आणि एकदम रट्टे मारणं किंवा नाही का, हे सगळे आपल्याला इंद्रियांद्वारा अनुभव येतात. आणि या प्रत्येकाचं रूपांतर एकतर मोहामध्ये होऊ म्हणजे सुखामध्ये होईल, आणि तो जर मिळाला नाही हवा असा वाटणारा अनुभव, तर त्याचा मोह होईल आपल्याला. आणि जो नको नकोसा जो अनुभव आहे, तो जर राहिला तर त्याच्यापासून आपल्याला दुःख होईल, आणि तो दुःख वाढत गेलं की त्याचा शोक होईल. बरोबर. तर त्यामुळे, आणि आता हा शोक आणि मोह, तर हे जर होऊ द्यायचे नसतील, आता एक बघा, सुख आणि दुःख हे आपल्या हातात आहेत का? नाही. ते होणारच. जर मला थंडी वाजत असेल, तर मला थोडंसं दुःख होणारच आहे. ते मी नाहीसं करू शकत नाही. बरोबर. तसंच मला एखादी गोड वस्तू जर आवडत असेल, तर ते जे सुख आहे गोड पदार्थानं खाल्ल्याने होणारं, ते सुख मी नाहीसं करू शकत नाही. बरोबर. पण ते म्हणजे कृष्ण असं नाही सांगत आहे की तुम्ही सुखदुःखाचा नाश करा किंवा सुखदुःख होऊ देऊ नका. तितिक्षा म्हणजे काय, की सुखाचं रूपांतर मोहात न होऊ देणं, आणि दुःखाचं रूपांतर शोकात न होऊ देणं, याला म्हटलं जातं तितिक्षा. समजलं? समजलं का मी काय हो म्हणजे? सर. हा म्हणजे हो सर, कळलं. म्हणजे सुख आणि दुःख याच्या विरोधी नाहीये गीता. हा. हो, बरोबर. इंद्रियांचं अनुभवाचं रूपांतर सुखदुःखात होणारच आहे. यातही परत गंमत अशी आहे की जे शीत उष्ण, जसं मी त्या दिवशी सांगताना सांगितलं होतं की एखादा गोड पदार्थ आहे, पण गोड पदार्थ मी 40 गुलाबजाम जर खाल्ले असले तर 41व्या गुलाबजामाने मला शिसार येईल, म्हणजे ते दुःख होईल. त्यामुळे शीत हे नेहमी सुखच देतं किंवा दुःख देतं असं नाहीये. तसंच उष्ण अनुभव हा नेहमीच सुख देतो किंवा दुःख देतो असंही नाही. उन्हाळ्यामध्ये उष्ण अनुभव हा दुःख देईल, पण हिवाळ्यामध्ये उष्णता ही मला हवी हवीशी असते. त्यामुळे ते तो जो अनुभव आहे, तो परत म्हणजे काय त्याला म्हणतात, त्याचा अनुभव हा सुख आणि दुःख होईल की नाही त्याचं, हे त्या त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. ते फिक्स नाही आहे. पण सुख आणि दुःख हे मात्र फिक्स आहे. म्हणजे त्या अर्थाने सुख आणि दुःख हे नित्य आहे. पण याचं रूपांतर शोकामध्ये आणि मोहामध्ये न होऊ देणं हे आपल्या हातात आहे. आणि ते हातात कशामुळे? तर तितिक्षामुळे. म्हणजे तितिक्षा शक्ती जर आपण आपली जागृत केली किंवा वाढवली, तर आपण सुख आणि दुःखाला शोक आणि मोहामध्ये परिवर्तित होण्यापासून वाचवू शकतो. आणि एकदा शोकात आणि मोहात जर त्याला नेलं नाही आपण, तर मग आपल्याला त्यांनी म्हणजे मग आपल्याला बाध होत नाही किंवा आपण विचलित होत नाही. नुसत्या सुखाने आणि दुःखाने आपण विचलित होत नाही कधी. विचलित कधी होतो माणूस? जेव्हा त्याचं रूपांतर जेव्हा मोहात आणि शोकात होतं तेव्हा. बरोबर आहे ना? लॉजिकल वाटतं की नाही? हो, हो बरोबर हो वाटतं. हो हो, बरोबर हो आहे. हो हम्म. हो सर, तर नाही विचारच केला नाही, असा कधी विचारच केला नाही एवढा खोल. हा, तर तो कृष्णाने एकदम कृष्ण मुळाशी गेलेला आहे की तुला शोक आणि मोह का हम्म. होतोय. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथीमध्ये काय फरक आहे, तर लोक सांगतात, म्हणजे जे मी ऐकलंय त्यानुसार सांगतो की ॲलोपॅथी म्हणतं की तुला ताप आलाय, चल पॅरासिटामॉल घे, ताप तुझा लगेच कमी होईल. आयुर्वेद म्हणतं की नाही, ताप का आला, त्याच्या मुळाशी जाऊन मग काय, तुझं काही संतुलन, कफ दोष, कफ, वात पित्त कफ यांचं काही संतुलन बिघडलंय का वगैरे वगैरे, म्हणजे ते अगदी मुळाशी जाऊन त्याच्या हे करतं. तसं कृष्ण इथं या शोक आणि मोहाच्या मुळाशी जाऊन त्याचा विचार करतोय आणि त्याचा उपाय सांगतोय अर्जुनाला. समजलं? आणि म्हणून हे हम्म. सांख्ययोगात आलेलं आहे, कारण सांख्ययोग म्हणजे शुद्ध ज्ञान, आणि शुद्ध ज्ञान हे नेहमी त्याच्या मुळाशी जात आहे आपल्याला, वरवरची हम्म. मलमपट्टी नाही करत आहे. हम्म. बरोबर. आता याच्याविषयी अजून काही डाऊट आहे का? कारण मला वाटतं सगळ्यात म्हणजे कन्सेप्ट हा तितिक्षेचा, कालही प्रश्न तुम्ही विचारले होते कोणी कोणी, पण आता या स्पष्टीकरणाने समजलं असेल नाही का? हो. आणि म्हणून तो सांगतो की नुसत्याच अध्यात्मामध्ये नाही, पण इव्हन जनरल व्यवहारात, म्हणजे शोक आणि मोह जिथे उत्पन्न होऊ शकतो, तिथं प्रतीक्षा शक्ती आपली वाढवायलाच पाहिजे.
त्याच्याशिवाय त्याला उपाय हम्म. नाहीच आहे. हम्म. पण सांख्य म्हणजे नक्की काय? हा, तर काल मला वाटतं हा प्रश्न शेवटी काल शेवटी हो आला होता झाला. आणि आपली वेळ संपली होती, बरोबर. हा, तर संख्या. हा, सांख्य म्हणजे, संख्या म्हणजे काय? नंबर्स, बरोबर, गणित. नंबर्सनी काय होतं, आपण बरंच म्हणजे त्याचं विश्लेषण, संश्लेषण, विश्लेषण, ॲनालिसिस, सिंथेसिस, हे सगळं करून, म्हणजे सगळं, मग त्याच्या पाठी मग तर्क, लॉजिक वगैरे वगैरे सगळं लावून एका निश्चयाला येतो, बरोबर. आणि मग त्यांनी एक विशिष्ट आपल्याला त्याचा निर्णय प्राप्त होतो, म्हणजे थोडक्यात ज्ञान, नाही का? तर सांख्य म्हणजे ज्ञानबुद्धी, सांख्य म्हणजे ज्ञान. तिथे भावनेला थारा नाहीये. हम्म. किंवा मर्यादा किंवा याला नाही, ते सांख्य म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, दिस इज थिअरी, असं असं आहे, ते होणारच. सूर्य उगवला की प्रकाश पडणारच, याला काही बाध होय का? नाही. तसं ते ज्ञान, सांख्य, की आत्मा हा अविनाशी आहे म्हणजे आहेच. याला काही बाधा नाहीये. सुख आणि दुःख ही असणारच आहे, जसे इंद्रियाचे अनुभव येतील तसं. आणि पण शोक आणि मोह हे तुम्हाला विचलित करतात, म्हणून त्याला आवरण करण्यासाठी तुम्ही तितिक्षा वाढवा, तितिक्षा शक्ती वाढवा, की जेणेकरून तुम्हाला शोक आणि मोह उत्पन्न होणार नाही. हे त्याच्या मागचं बेसिक सायन्स. थोडक्यात सांख्य म्हणजे सायन्स, मॅथमॅटिक्स, शास्त्र, बरोबर. म्हणजे 2+2 4 म्हणजे 4. तसं आहे. 2+2 म्हणजे 4 म्हणजे 4, त्याला काही दुसरा पर्यायच नाही दुसरा असं. पर्याय नाही तसं. हा, असं. तर हे ते असं म्हणजे आहे. सांख्य. हा, म्हणजे तिथे पटण्याचा न पटण्याचा प्रश्नच येत नाही. आता जसं आपण हे सगळं बघितलं आत्म्याचं, नाही का, याच्याविषयी की आपण चॅलेंज करू शकलो का कशाला? कशालाही नाही, नाही का? कारण ते आहे, म्हणजे त्याला. आणि आहे. दुसरं सांख्याचं असं की हे म्हणजे शाश्वत ज्ञान आहे, परत म्हणजे सनातन ज्ञान आहे हे, की असं कलियुगात असं होतं, सत्ययुगात असं होतं, 100 वर्षांनी बदलेल असं काही नाही. नाही. नाही का? कायम. हा, अत्यंत शाश्वत, नित्य असं, म्हणजे ते स्वतःच नित्य आहे असं. ठीक आहे. हम्म. तर अ, अशा हा, गुरुजी, हा, तुमचं विवेचन फारच सुंदर आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. माझा जर एक शंका होती 23व्या श्लोकात, ती व्याकरणाबद्दल आहे, विचारू शकतो का? 23व्या श्लोकात व्याकरणाबद्दल हा, विचारा ना. हो. सांगायचा प्रयत्न करतो मी. हा, बोला. नाही, तुम्ही सांगाल. हे पहा, इकडे आता पावक हा दहती, म्हणजे प्रथम पुरुष एकवचन, धातुरूप पण एकवचन आहे. शस्त्र आणि छिंदंती अनेकवचन, शस्त्र आणि ते धातुरूप पण अनेकवचन आहे. शोषयती मारुत हा एक वचन आहे दोन्ही. पण क्लेदयंती आणि आपहा हे पाण्याचं एक वचन, आपहा, आणि क्लेदयंती बहुवचन कसं आलं? हम्म. नाही, हा, तर आता शस्त्र, म्हणजे अग्नी जाळतो. हम्म. हो, पावकः दहती, म्हणजे पावकः दहती. न एनम न दहती, बरोबर. नंतर बरोबर. मारुतः एनम न शोषयती. हम्म. बरोबर आहे. हा, शस्त्र आणि एनम न छिंदंती. आणि बरोबर. हा, तिसरं चरण जे आहे ते आहे आपहा एनम न क्लेदयंती. क्लेदयंती क्लेदयंती. हा, तिथे बहुवचन आलं. तिथे बहुवचन का आलं? हा, म्हणजे अपहा एक वचन जर असेल तर मग क्लेदयती असे यायला पाहिजे. नाही नाही, तर हे बरोबर आहे. तर क्लेदयंती, मला वाटतं की हे प्रेरक रूप आहे, क्लेदयंती. हम्म. म्हणजे जेव्हा ज्याला आपण म्हणतो क क्लेदय म्हणजे काय, भिजणे किंवा कुजणे, हो. दोन्हीला एकच शब्द आहे. क्ली क्लेद क्लीद क्लिन्न क्लेदयती क्ली हा, हा शब्द जो, हा भिजणे, कुजणे, कुजवणे. हा, तर आता हे क्लेदयंती म्हणजे काय, तर जेव्हा तो जो, म्हणजे जेव्हा हे होतं, जेव्हा अग्नी जेव्हा जाळतो तेव्हा तो पदार्थ संपूनच जातो. हम्म. नंतर हम्म. वायू जेव्हा एखाद्या गोष्टीला शोषतो तेव्हा तो गायबच, ती वस्तू गायब होऊन जाते.
नाही का? अग्नी सुद्धा बरोबर. एखाद्याला जाळतो तेव्हा ती संपून जाते. हो. पण पाण्याने जेव्हा हे होतं तेव्हा ते डिसइंटिग्रेट होतं, म्हणून बहुवचन. बरोबर. तसंच शस्त्राणी छिंदंती, म्हणजे शस्त्रही जेव्हा, अर्थात ते छिंदंती हे प्रेरक रूप नाही आहे, हां, पण शस्त्राने जेव्हा एखाद्याला छेद केला जातो, हं, तेव्हा त्याचे तुकडे असंख्य, म्हणजे अनेक तुकडे होतात, नाही का? म्हणून तसं. हो. पण इथं क्लेदयंती म्हणजे मला असं वाटतं की ते प्रेरक रूप असल्यामुळे त्याचे जास्त, म्हणजे जसं आपण एखादी गोष्ट समजा पाण्यात ठेवली तर 4 दिवसांनी ते असे त्याचे तुकडे तुकडे असे पसरतील पाण्यामध्ये, नाही का? हम्म. म्हणून बहुवचन असावं असं मला वाटतं. अच्छा, ओके. ओके, ओके. ठीक आहे. थँक्यू. हा, थँक्यू. पण चांगला प्रश्न आहे तुमचा. हां, तर हां, आता आपण सर असं असेल का? सर एक मिनिट हं. मला हं, काय म्हणायचं आहे ते आप म्हणजे जल ना, तर त्याला बहुवचन काही असू शकत नाही माझ्या मते. पाण्याला बरोबर. काय बहुवचन असणार, म्हणून ते क्लेदयंती पण असू शकतं ते. नाही नाही, तसं नाही. हं, आप हे एकवचन किंवा बहुवचन. पाणी काय म्हणजे बहुवचनाला सुद्धा पाणीच म्हणणार आपण आणि पण ते पण एकवचनाला पण अग्नीला, पाणीच ते म्हणणार. पण तसं अग्नीला पण म्हणू शकतो ना आपण. हं, हो ना. वायूला पण तसंच म्हणू शकतो. हं, त्यामुळे सगळे एकवचनीच आहेत. असं. बर. हा, म्हणजे तो नियम मग तो, याला युनिकनेस काय, बाकी सगळेच ते युनिकच आहेत ना, एकवचनीच आहेत तसं, त्या अर्थाने. ठीक आहे, आपण 31व्या श्लोकाकडे वळूया. तर मी काल असं सांगितलं होतं की 30व्या श्लोकापर्यंत, श्लोक 11 ते 30 याच्यामध्ये त्यातही पहिले 3 श्लोक थोडे वेगळे आहेत आणि नंतरही 25-26 नंतर श्लोक थोडे वेगळे आहेत. पण एकंदर, कारण 26 ते 30 याच्यामध्ये आत्मा हा अनित्य समजलं तरी कसं तू शोक करणं योग्य नाही असा उपदेश केलेला आहे कृष्णाने, बरोबर? त्यामुळे तसं म्हटलं तर आत्मा हा नित्य आहे असा संदर्भ श्लोक 26 ते 30 लागू पडत नाही. पण तरी त्या पूर्ण जे 11 ते 30 श्लोक आहेत त्याला सांख्ययोग असंच म्हणण्याची पद्धत आहे आपल्याला, बरोबर? तर हं, हां, तर याच्यामध्ये पण आता या 30व्या श्लोकामध्ये सांख्ययोगाचा उपसंहार झाला. म्हणजे इथे आत्मज्ञान जे होतं की आत्मज्ञाना, म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने तुला शोक आणि मोह हे संभवत नाही, योग्य नाही, तू त्याला म्हणजे हे इरिलेव्हंट आहे असं इथं त्यांनी, कृष्णाने स्पष्टपणे वेगवेगळ्या प्रकारांनी समजावून सांगितलं. इतकं की काही काही ठिकाणी आपल्याला त्याच त्याच श्लोकांची पुनरुक्ती पण वाटते थोडीशी, नाही का? आणि पुनरुक्ती हा शास्त्रामध्ये दोष मानला जातो. तसा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं वेगवेगळ्या शब्दांनी, अरे तुला तेच सांगायचं मग, म्हणजे कारण आपल्या शास्त्र ग्रंथांमध्ये असं म्हटलं जातं की एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगू नये. पण वासुदेवांनी तो पुनरुक्तीचा दोष पत्करून सुद्धा हे सांगितलं, कारण एकदा सांगून कळणार नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने तेच पुन्हा सांगितलेलं आहे असं. पण आता ते म्हणतं, आता याच्या पुढे ते सांगण्यासारखं झालं सांख्ययोगाचं. मग आता इथं कृष्ण सांगताय की ते जाऊ दे, हे ज्ञान झालं, पण तुला एक मी लौकिकदृष्ट्या सांगतो बाय द वे असं. हां, आता पुढचे जे 8 श्लोक आहेत ना, हे लौकिकदृष्ट्या तू शोक करणं का योग्य नाही, इथं हे तो सांगतोय. हं, तर इथं तो दाखला देतोय की तुझा धर्म काय, स्वधर्म. हं, आणि जसं गीतेचं हे एक वचन आहे की स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. म्हणजे स्वधर्म हा, म्हणजे विशेषतः कर्मयोगामध्ये आणि निष्काम कर्मयोग किंवा कुठल्याही कर्मयोगात स्वधर्म हा करणंच आहे. हां, दुसऱ्याचा धर्म नाही, स्वतःचा धर्म करणंच आहे. तर आता कृष्ण त्याला सांगतोय की तुझ्या धर्माच्या नुसार तू कोण आहेस? तू क्षत्रिय आहेस, तू युद्धाला उभा आहेस इथं. हां, म्हणजे थोडक्यात तू सैनिक आहेस, युद्धामध्ये उभा राहिलेला ठाकलेला. त्यामुळे आता तुझं कर्तव्य काय, तर त्याची आता तो कर्तव्याची, म्हणजे धर्मानुसार कर्तव्याची तो जाणीव करून देतोय. कसं ते बघूया. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि, धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोन्यत्
क्षत्रियस्य न विद्यते. त्याचा अन्वय असा, स्वधर्मम च अवेक्ष्य. किंवा स्वधर्मम अपि च अवेक्ष्य. अपि म्हणजे सुद्धा. म्हणजे ते जाऊ दे, आत्मज्ञान जाऊ दे, पण स्वधर्माला सुद्धा बघून किंवा त्याचा विचार करून सुद्धा विकंपितुम न अर्हसी. विकंपितुम म्हणजे विचलित किंवा कंपित होणं किंवा विशेष कंपित होणं, हे तू अर्हसी, ते तू योग्य नाहीस, त्याला तू योग्य नाहीस. हां, विचलित तू व्हायलाच नकोस. विचलित होण्याचा तुझा इथं अधिकारच नाही. स्वतःच्या धर्माचा विचार करा तरी. हं, कारण का, क्षत्रियस्य ही धर्म्यात युद्धात अन्यत श्रेय न विद्यते. म्हणजे क्षत्रियाचं जर एखादं युद्ध हे धर्मापासून वेगळं नसेल, धर्मयुद्ध जर नसेल, तर ते सोडणं, त्याच्यापासून विचलित होणं हे श्रेयस्कर नाही. म्हणजे इथे एखादा जर, आणि हे फार महत्वाचं आहे, नुसतं युद्धापासून जायचं नाही असं नाही आहे. तर जे युद्ध धर्मापासून वेगळं नाही आहे किंवा धर्माला सोडून नाही आहे, धर्म्यात युद्धात अन्यत न हा, श्रेय न विद्यते. म्हणजे की जे धर्मानुसार जे युद्ध आहे ते सोडणं तुला शोभत नाही. त्यामुळे इथं म्हणजे हे म्हणूनच ते महाभारत हे धर्मयुद्ध म्हटलं जातं, तर त्याच अर्थाने की जे काय ते खुल्लम खुल्ला, समोरासमोर, नाही का, त्या दृष्टीने. आणि त्यामुळे अशा म्हणजे एखादा क्षत्रिय असेल, क्षत्रिय म्हणजे थोडक्यात काय, योद्धा, सैनिक. तर सैनिक जर युद्धा रणांगणावर असेल, तर तो युद्ध सोडून कसं काय सोडून जाऊ शकतो? क्षात्रधर्मानुसारम युद्धम स्वधर्म. बरोबर. आता पुढे याचंच ते पुन्हा हे देतात की, कारण आता हे सगळे पुढचे 8 श्लोक आहे, हे तुला धर्मपालन का करणं आहे आणि स्वधर्म पालनच का करणं आहे याच्याविषयी हे पुन्हा पुन्हा कसं सांगतात की, 32वा श्लोक, यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. तर याचा अन्वय, हे पार्थ, यदृच्छया उपपन्नम अपावृत्तम च. म्हणजे हे पार्था, हे अर्जुना, च म्हणजे आधीच घेतलं तरी चालेल, आणि म्हणजे शिवाय किंवा आणि, हे पार्था, यदृच्छया. यदृच्छया म्हणजे न मागता. हं, जसं यदृच्छा एक व्रत असतं की ज्याच्यामध्ये व्यक्तीने, माणसाने काही मागायचं नाही. कोणी जर दिलं तर घ्यायचं, खायचं, नाही दिलं तर तसंच उपाशी राहायचं. तसं इथं यदृच्छया म्हणजे क्षत्रियाला यदृच्छया, जे आपोआप न मागता, उपपन्नम, उपपन्न म्हणजे प्राप्त झालेलं, आणि अपावृत्तम, अपावृत्तम म्हणजे आणि उघडलेलं, अनायास जणू उघडलेलं आहे. अपावृत्तम हा ईशावास्य उपनिषदामध्ये पण आलेलं आहे की, म्हणजे त्या हिरण्मयी पात्राचं उघडलेलं झाकण, असं ईशावास्य उपनिषदात पण आहे. तर हे अपावृत्तम च स्वर्गद्वारम म्हणजे हे युद्ध जणू कसं आहे, तर तुला न मागता प्राप्त झालेलं स्वर्गाचं जणू द्वारच आहे. हं, तर असं हे युद्ध जे असतं, तर हे मोठ्या सुखी किंवा भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होतं, सगळ्यांना प्राप्त होत नाही, नाही का. कारण क्षत्रियाचा मुख्य धर्म आहे रक्षण करणं, युद्ध करणं, धर्मयुद्ध करणं वगैरे, आणि सगळ्यांनाच त्याची संधी पण मिळत नाही. आणि तुला हा तुझा स्वधर्म निभावण्याचं संधी प्राप्त झालेली आहे की ज्याने जणू स्वर्गाचं द्वार, जणू नव्हे, स्वर्गाचं द्वारच तुला उघडलेलं जातं. पुढे मग आहेच ते, यथो वा प्राप्स्यसि हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, नाही का, जितो वा भुंक्षसे महीम. म्हणजे जरी क्षत्रियांचं असं आहे, त्यांच्या धर्मामध्ये, क्षत्रिय धर्मात, क्षात्र धर्मात, जर युद्धात मेलं तरी तुला स्वर्ग मिळणार, आणि जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य मिळणार. त्यामुळे तुला जणू हे स्वर्गद्वार प्राप्त झालेलं, इतकं तुझं मोठं सौभाग्य आहे. सगळ्यांना हे प्राप्त पण होत नाही. त्यामुळे तू जे असं न मागता मोठ्या भाग्याने प्राप्त झालेली संधी तू कशी काय ठोकून देऊ, म्हणजे ठोकरून देऊ शकतोस, असं.
याच्यात काही शंका आहे पहिल्या दोन श्लोकांमध्ये? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 33वा श्लोक. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. हम्म, तर याचा अन्वय. अथ चेत त्वम इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. चेत म्हणजे जर. आता जर तू इमं धर्मम इमं धर्म्यम संग्रामम म्हणजे हा धर्मरूप किंवा धर्माने विहित किंवा धर्मानुसार संग्रामम न करिष्यसी, जर केला नाहीस, ततः स्वधर्म कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसी. हम्म, तर तू काय करशील म्हणजे आता तुला एवढं सगळं समोर मिळालेलं, एवढी मोठी संधी धर्मयुद्ध करायची, ती जर तू सोडलीस तर तू तुझं स्वधर्म पण जाईल आणि तू कीर्तीला पण विस्मुखशील आणि पापम अवाप्स्यसी आणि पाप तुला प्राप्त होईल. हं? तू पापाला प्राप्त होतील किंवा पाप तू पापच प्राप्त करशील. त्यामुळे स्वधर्म हे जर पालन केलं नाही तर काय होणार? कीर्ती तर तुझी म्हणजे बदनामी वगैरे होणारच आणि शिवाय तुला पाप मिळणार. हं? तर इथं क्षात्र धर्माचं जे मूळ आहे, मूळ कर्तव्य, त्याच्यापासून जर तू च्युत होशील तर काय काय होईल हे इथं स्पष्टीकरण देत आहेत. हम्म. आणि कीर्ती सुद्धा तुझं एवढं जो अर्जुन त्या काळचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर, सर्वश्रेष्ठ योद्धा, अशी तुझी जी कीर्ती आहे ती पण नाहीशी होईल. हे कोणी तुला चांगलं म्हणणारच नाही याच्यामध्ये. हम्म. आता पुढचा श्लोक. हम्म. अकीर्तिंचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. हम्म. तर आता याचा अन्वय. हां, आणि च म्हणजे आणि भूतानी, हां म्हणजे सगळे भूतानी म्हणजे सगळे प्राणी मात्र. ते म्हणजे तुझी अव्ययाम अकीर्तिम च अपि, च आधी आला पण, कथयिष्यन्ति म्हणजे तुला पाप तर लागेलच, शिवाय सगळे प्राणी मात्र जगातली म्हणजे सगळीकडे तुझे अव्ययाम अकीर्तीम. अव्ययाम म्हणजे जी कीर्ती कधीच संपणार, म्हणजे दुष्कीर्ती ही कधी तिचा क्षय होणार नाही. म्हणजे असं नाही किंवा लोक विसरतील, तुझी एक जशी कायम बदनामी होईल. जसं अश्वत्थाम्याचं नाव हे कायम त्याची दुष्कीर्ती झालेली आहे, त्याने अधर्माने ते केल्यामुळे सगळं. तर तशीच तुझं म्हणजे अव्ययाम अकीर्ती. अव्ययाम म्हणजे वेळ न होणारी, कमी न होणारी. हा, दुष्कीर्ती सगळे सगळे प्राणी मात्र सांगतील. कथयिष्यन्ति म्हणजे सांगतील भविष्यकाळात. संभावितस्य च अकीर्ती मरणात अतिरिच्यते. संभावित म्हणजे प्रतिष्ठित. जो ज्याला संभावित म्हणजे की ज्याला आपल्या मान सन्मानाची जाणीव आहे, हं, अशा व्यक्तीला संभावित म्हणतो आपण, संभावित किंवा प्रतिष्ठित. त्या आणि म्हणजे असल्या संभाविताला अकीर्ती, दुष्कीर्ती, अकीर्ती म्हणजे दुष्कीर्ती, मरणात म्हणजे मरणापेक्षा सुद्धा, पंचमी, मरणात अतिरिच्यते. हा, मरणापेक्षाही वाईट आहे असं. मरणापेक्षाही मोठी आहे असं अतिरिच्यते. हं? तर म्हणजे आता इथं त्याला तर तुझी बदनामी होईल. जेव्हा आधुनिक काळात जर म्हणायचं झालं तर तुझी बदनामी कशी होईल, हं, याची भीती कृष्ण त्याला दाखवतोय. म्हणजे आधी तू धर्मपालन करणार नाहीस, धर्मपालन केलंस तर तुला पुण्य मिळेल, ते पुण्य नाही, ते जर तू केलं नाहीस तर तू म्हणजे पाप लागेल, पाप नाही लागलं तर तुला तुझी दुष्कीर्ती होईल, दुष्कीर्ती तुला मरणापेक्षाही दुःखप्रद असेल. हं. अजून एक पुढचं कारण सांगतोय आता. हं. भयाद्रणादुपत
भयाद्रणादुपरतं भयाद्रणादुपरतं मन्स्यते वा सॉरी भयाद्रणादुपरतं मन्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. तर याचा अन्वय येषाम म्हणजे ज्यांनी त्वं बहुमतः भूत्वा म्हणजे ज्यांनी तुला पूर्वी बहुमत दिलेलं आहे. बहुमत म्हणजे पूर्वी तुला खूप मान सन्मान दिलेला आहे. ज्यांनी पूर्वी कोणी त्यांच्याकडून तुला लाघवम यास्यसी, तेव्हा लाघव म्हणजे लघुचं म्हणजे लघुता, लाघव म्हणजे लघुता. तर त्यांच्याकडून तुला लघुता किंवा क्षुद्रपणा हे सगळे तुला समजतील की तू क्षुद्र आहेस. म्हणजे एकेकाळी ज्यांनी तुला महान योद्धा, जरी दुर्योधन वगैरे सुद्धा जे लोक होते की जे तुझे शत्रू आहेत, पण तरी त्यांनी तुला महान योद्धा तू आहेस हे कधी नाकारलेलं नाही आहे. तर असे लोक तुला क्षुद्र म्हणून हिणवतील. हं. आणि तादृशा आणि तसंच महारथा च त्वां भयात रणात उपरतम मनस्यते. आणि म्हणजे तू ज्यांना तू म्हणजे असे जे कोणी म्हणजे मोठमोठे जे होते हां म्हणजे तर असे म्हणजे तुला ते अगदी मोठा असा शूर क्षत्रिय, शूर योद्धा, शूर क्षत्रिय वगैरे असे बहुमतो भूत्वा म्हणजे तुला ज्यांनी म्हणजे मोठमोठे महारथी सुद्धा की जे तुला बहुमत म्हणजे अगदी बहुमान किंवा अशा पद्धतीने तुला अगदी मान देत होते. तर यास्यसी लाघवम, त्यांच्याकडून पुन्हा तुला लघुता प्राप्त होईल. अरे काय हा युद्ध पण नाही करू शकला असं, म्हणजे सगळे तुझा उपहास करतील. हम्म, बरोबर. भयाद्रणाद उपरतम, भयाद्रणाद उपरतम म्हणजे घाबरून तू उपरतम म्हणजे घाबरून तू पळून गेलास असंही समजतील. आणि तुझा मान चालला जाईल सगळा. म्हणजे परत ही कीर्तीच आहे, ही दुष्कीर्तीच आहे की दुष्कीर्ती उपहास वगैरे वगैरे. आता याच ओळीतलं पुढचं अवाच्यवादांश्च बहून वदिष्य अवाच्यवादांश्च बहून वदिष्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. तर अवाच्यवादां च बहून वदिष्यन्ति म्हणजे काय, सगळे खूप जण बहुन अनेक जण अवाच्यवादान, अवाच्य म्हणजे ज्याला आपण मराठीत अर्वाच्य म्हणतो. अर्वाच्य म्हणजे खरं खोटं सगळं खोटारडं असं तुला तुझ्याविषयी आता अर्वाच्य बोलायला लागतील वाणीने, काही बाई शिव्या वगैरे अशा द्यायला लागतील. हां, तव अहिताः निंदतः, आणि तुझं सगळं म्हणजे सगळं तुझं सामर्थ्याची निंदा करतील, तुझं अहित चिंतितील, आणि सगळं असं म्हणजे तुझ्याविषयी सगळं वाईट, तुझ्या सामर्थ्याविषयी पण निंदा करतील की तू शूर खरा नव्हतास, भेकडच होतास, असं काय काय बोलतील. सगळं अर्वाच्य शब्द बोलतील. बोलू नयेत असले शब्द अवाच्य म्हणजे जे बोलायला नको असे सगळे शब्द तुझ्याविषयी लोक बोलतील. ततः दुःखतरम किम, त्याच्यापेक्षा दुःख तर अजून काय. हं? त्याच्यापेक्षा म्हणजे नको ते बोलतील, जे जे खरं ते तर बोलतीलच आणि नको तेही बोलतील असा. युद्धोपरामे ते शत्रवः किम करिष्यती, म्हणजे तू युद्धातून जर पळून गेलास तर तुझ्याविषयी काय काय करतील शत्रू तुझे, हा विचारच तू करू नकोस. हं? पण आता एक शंका म्हणजे तुला येऊ शकते की ठीक आहे म्हणजे ते आता निंदा करतील, पण मग मला आता दोन्हीकडे आहे. म्हणजे शत्रू माझी पराक्रमात म्हणजे बाह्य लोक निंदा करतील, निवृत्त झालो युद्धातून पळून गेलो तर लोक माझी अशी निंदा करतील, आणि युद्धात मी जर गुरूंची हिंसा केली, भीष्म द्रोण वगैरे, तर मग मधले लोक निंदा करतील की यांनी गुरूंची कशी काय युद्ध केलं, तर त्याच्यावर काय उत्तर असणार. म्हणजे अर्जुन असं म्हणाला नाहीये, पण कृष्ण ते जाणून अर्जुन काय म्हणू शकेल हे जाणून त्या शंकेचं तो आधीच निराकरण करतोय 37व्या श्लोकात. हं.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. तर हतः हतः म्हणजे हे कौंतेया म्हणजे संबोधन, हे कौंतेया म्हणजे हे कुंतीपुत्रा, हतः वा स्वर्गम प्राप्स्यसी, जर तू मेलास, हतः हे भूतकालवाचक धातू साधित आहे, हा हन धातूचं, तर तू मेलास तर स्वर्ग प्राप्त करशील, भूतकाळ सॉरी भविष्यकाळ. जर तू मेलास तर तू स्वर्ग प्राप्त करशील, कारण जसं आधी म्हटलेलं आहे की हे जणू तुझं स्वर्गाचं जणू स्वर्गद्वारच उघडलेलं आहे तुझ्याकरता. हं. तर तुला स्वर्ग तर मिळणारच आहे मेलास तर. जित्वा वा महिम भोक्ष्यसे, जित्वा आणि जर जिंकलास आणि स्थित म्हणजे इथं राहिलास, हां जिंकून इथं राहिलास तर महिम म्हणजे पृथ्वी, भोक्ष्यसे, भोक्ष्यसे म्हणजे भुंग धातूचं हे भविष्य काय, भुंग म्हणजे भोगणे, तर तू या पृथ्वीचा उपभोग घेशील. म्हणजे दोन्हीकडे चितबिपट, चितबी मेरी पटबी मेरी असं आहे तुझं खरं तर. हां तस्मात युद्धाय कृतनिश्चय उत्तिष्ठ, तस्मात तेव्हा, हं, युद्धाय कृतनिश्चय म्हणजे काय, तू तू युद्धाचा जो कृतनिश्चय केलेला आहे, हा तर त्याच्याकरता तू आता उठ. आता इथे लक्षात घ्या, हा तो असं म्हणत नाही तू म्हणजे युद्धखोरीने, तू ठरवलेलंच आहेस, तू निश्चय केलेलाच आहेस युद्ध करण्याचा. युद्धाय कृत निश्चय, तू कोण आहेस, युद्धाय कृत निश्चय म्हणजे युद्धाचा निश्चय केलेला असा तू उठ असं. इथं कृष्ण त्याला सांगतोय की जो निश्चय केलेला आहे ना तो बरोबरच होता, आणि तू उठ आता, परत विचलित होऊ नकोस असं. हम्म. त्यामुळे जिंकला काय, मेला काय, जिंकला काय, काही झालं तरी तुझा फायदाच आहे, तुझा लाभच आहे. त्यामुळे जय मिळेल की नाही हे माहिती नाही युद्धामध्ये, पण लाभ तर तुझा निश्चित आहे. आणि हा अत्यंत उत्कृष्ट उपदेश आहे की एखाद्या सैनिकाला किंवा युद्धामध्ये, हां कारण युद्धामध्ये कोण जिंकेल हे सांगू कधीच शकत नाही, पण पूर्ण म्हणजे ज्याला आपण 100% डिव्होशन म्हणतो, पूर्ण समर्पण बुद्धीने स्वकर्तव्य किंवा स्वधर्म कसा आचरावा, हा असा उत्कृष्ट उपदेश आहे. कारण धर्मप्राप्त म्हणजे धर्मपालनाचं जे पुण्य किंवा ते जे फळ आहे ते तुला मिळणारच आहे. भलेही त्या कर्माचं फळ तुला मिळेल की नाही, युद्ध केल्यावर युद्ध कर्म जे आहे त्याचं फळ म्हणजे जे विजय किंवा पराभव काही होऊ शकेल, तिथं तुला इप्सित फळ मिळेलच असं नाही, पण तुला युद्ध स्वधर्म पालनाचं जे फळ आहे की क्षत्रिय असल्याने युद्धामध्ये जर हत झाला तर स्वर्गप्राप्ती निश्चित आहे तुला असं. पुढचं 38वा श्लोक. हम्म. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. हम्म. आता इथं परत, हा म्हणजे जे आपण तितिक्षा म्हणत होतो ना, तर तसंच हा थोडंसं सुख आणि दुःखाची परत इथं गोष्ट आलेली आहे. याचा अन्वय, सुखदुःखे म्हणजे सुखात आणि दुःखात, लाभालाभौ म्हणजे लाभात आणि अलाभात, जयाजयू जय आणि अजय म्हणजे अजय म्हणजे पराभव, किंवा जयात आणि पराभवात, समे कृत्वा या दोघांनाही तू सम समतुल्य समज. समे कृत्वा म्हणजे एकच समज, समतुल्य समज. हा तत युद्धाय युज्यस्व, युद्धाय म्हणजे युद्धासाठी, हा युद्धाकरिता, युज्यस्व हा म्हणजे युज. आता आहे ना गीतेमध्ये युज धातू, योग हा शब्द हा ना बऱ्याचदा वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेला आहे. इथे युज्यस्व म्हणजे काय, की युद्धामध्ये तू स्वतःला जोडून घे, युक म्हणजे जोडणे, हां तर युज्यस्व म्हणजे युद्धाय युद्धासाठी तू स्वतःला जोडून घे म्हणजे युद्धाला तयार हो. हां एवम, हां अशा रीतीने किंवा अशा रीतीने पापम न अवाप्स्यसी, असं केल्यास तू पाप प्राप्त करणार नाहीस, कारण
स्वधर्म पालने पापम न भवती. जसं आपण म्हणतो की सैनिक जेव्हा